भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाविकास आघाडीची 2 वर्ष जी पूर्ण होणार आहेत ती कशा पद्धतीनं फसवणुकीची 2 वर्ष आहेत याचा पर्दाफाश आज संपूर्णपणे महाराष्ट्रात या ठिकाणी होतोय। या पत्रकार परिषदेस उपस्थित शहराचे अध्यक्ष गिरीश पालवे, सन्माननीय खासदार जळगावचे उन्मेशदादा पाटील, या शहरातील आमदार सन्माननीय सीमाताई हिरे, राहुलदादा आहेर, शेतकरी नेते सन्माननीय पाशाभाई पटेल, या नगरीचे नाव राहून गेलं माझं, महापौर सतीश नाना कुलकर्णी, सर्व सन्माननीय मान्यवर, आमचे आमदार राहुल डिकले साहेब, सर्व मान्यवर, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, 5 वर्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा कालावधी विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्रानं पाहिला। पारदर्शक सरकार, प्रादेशिक समतोल राखणारे सरकार, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचाराचा एकही डाग मुख्यमंत्री म्हणून लावून न घेतलेलं सरकार, अशा प्रकारे ई गव्हर्नन्स असेल, या सरकारची ओळख महाराष्ट्रानं पाहिली। परंतु 2 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र पूर्णपणे गेली 20 वर्ष मागे जाईल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी राज्यात आहे। कुठल्याही प्रकारचा विकास महाराष्ट्रामध्ये झाला नाही। उलट असणाऱ्या योजना, असणारे प्रकल्प ठप्प झाले। गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढले। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत। शेतकरी आत्महत्या करतायत, एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत। मी तपशीलवार सांगणार आहे अनेक उदाहरणासहित। प्रादेशिक असमतोल निर्माण केलाय आणि अशा वेळेला केंद्र सरकारने या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर मदत केली, त्याचाही उहापोह मी या ठिकाणी करणार आहे। आगीत हॉस्पिटल, त्या ठिकाणी आगी लागल्यानंतर कुठल्याही प्रकारचं लक्ष नसल्यामुळे शेकडोच्या संख्येनं मृत्यू झाले आणि अशा परिस्थितीत आपण बघाल की यांच्या मंत्र्यांवर, अर्ध्या मंत्रिमंडळावर डाग आणि चौकशा सुरू आहेत। सर्वप्रथम राजकारणाचं गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणावर झालंय। त्याचे मी आकडेवारी सहित सांगेन की आज आपला देश त्यांचे इतर राज्यातले गुन्हेगारींनी महाराष्ट्राची गुन्हेगारी तुलना केली तर महिला विनयभंग, लैंगिक अत्याचार, बलात्कार या सगळ्या गोष्टींमध्ये सांगायला या ठिकाणी खंत वाटते, लाज वाटते की महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। सामाजिक शांतता, सलोखा भंग करणाऱ्या घटना, खून, डकैती या तर देशामध्ये सर्वाधिक जास्त या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहेत। ही या महाविकास आघाडी सरकारची उपलब्धी दुर्दैवानं आपल्याला 2 वर्षांनी मला सांगावी लागते। मी महाराष्ट्रातली सगळी आकडेवारी सांगणार नाही। बलात्कार, खून, विनयभंग, पूर्णपणे लॉ अँड ऑर्डरचा बोजवारा त्या ठिकाणी उडालाय। आणि आज मी नाशिकमध्ये आहे। आज तर नाशिक हे या ठिकाणी गुन्हेगारी नगरी होते की काय,
अशा प्रकारची भीती नाशिककरांना वाटते। गेल्या आठवड्याभरात मला वाटतं नाना 3 खून 4 या शहरामध्ये झाले। आजही कुठेतरी एकाला कोणीतरी भोसकलं अशा प्रकारची बातमी माझ्या कानावर आली। आणि 2 दिवसापूर्वी अमोल इघे नावाचा भारतीय जनता पार्टीचा आमचा मंडल अध्यक्ष याची खुलेआम निर्घुण हत्या राजकीय आशीर्वादानं विनायक बर्वे नावाच्या व्यक्तीनं या ठिकाणी केली आणि म्हणून अख्खं शहर भयभीत झालंय। मी मगाशी अमोल इघे यांच्या घरी गेलो, कुटुंबाचं सांत्वन केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला। अमोलचे वडील भाऊ त्या ठिकाणी सांगत होते की माझा मुलगा भाऊ कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करणारा, परंतु त्या ठिकाणी मी माहिती घेतल्यानंतर युनियनच्या वर्चस्वासाठी विनायक बर्वे नावाचा ज्याने या ठिकाणी ही हत्या केली, यामागे युनियनचं वर्चस्व दडलेलं आहे असं या ठिकाणी चर्चेअंती माहिती घेत असताना समजतंय। आणि मग ये युनियन विनोद बर्वे यांची आणायची होती, तिथे त्यांनी महाराष्ट्र वंचित कामगार संघटनेचा फलकही लावला होता, ज्याच्यावर छगन भुजबळांसहित समीर भुजबळांचे इथल्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे फोटो त्या युनियनच्या बॅनरवर आहेत। समीर भुजबळही त्या ठिकाणी पाठबळ द्यायला गेले असल्याची मला माहिती आहे। त्यानंतर याच विनोद बर्वेने काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर ही ताकद, ही धाडस सत्ता असल्यानंच केलं असावं। म्हणजे गुन्हेगारीचं जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय म्हणतोय, त्याचा हा एक उत्तम नमुना आहे। कारण आदरणीय भुजबळ साहेब त्यांच्या प्रवेशाच्या वेळेला त्यांचं गुणगान करत होते, त्यांच्यावर चांगली जबाबदारी देणार सांगत होते। मग हीच चांगली जबाबदारी आहे का, हा प्रश्न माझा पालकमंत्र्यांना या ठिकाणी आहे। आणि म्हणून या हत्येमागे काही राजकीय यंत्रणा कार्यरत होती का, आहे का, याची तपासणी करावी, अशा प्रकारची मागणी मी पोलिसांकडे, सरकारकडे या ठिकाणी करतोय। आणि आज नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुरू आहे। या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर खास करून पालकमंत्री म्हणून नामदार छगन भुजबळ साहेब या ठिकाणी आल्यानंतर गुन्हेगार मोकाट या ठिकाणी सुटलेले आहेत। या संदर्भात फास्ट ट्रॅकवर ही केस घ्यावी, या ठिकाणी मोठी सजा या गुन्हेगाराला त्या ठिकाणी लागावी, मोक्का फाशीची शिक्षा अशा अनुषंगाने कारवाईची आवश्यकता आहे। कारण आता त्या अमोल इघेची जी पत्नी त्या ठिकाणी व्याकुळ होऊन सांगत होती की भाऊ आमचे पती तर गेलेलेच आहेत, पण खुलेआम रस्त्यावर हे गुंड कत्ल करतील
हे तिचं वाक्य आहे. कतली रस्त्यात खुलेआम करतील आणि जर तो बाहेर आला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही अशी भावना त्या माऊलीनं त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि म्हणून ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी याकरता आमची मागणी तर आहेच. परंतु या विधान परिषदेचे जे विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या गुन्हेगारीकरणावर बोलत असताना हाही विषय आम्ही त्या ठिकाणी धसाच लावल्याशिवाय राहणार नाही. कारण नाशिककर आज खूप भयभीत आहेत आणि त्यामुळे राजकीय कोणाच्या आशीर्वादाने गुन्हेगारी नाशिकमध्ये वाढते का याचा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी माहिती घ्यावी. आणि जर यात तथ्य असेल किंबहुना नाशिककरही त्या ठिकाणी सांगतील तर पालकमंत्री पदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार का, किंबहुना त्यांनी राजीनामा द्यावा अशी मी मागणी या ठिकाणी करतो. कारण आज जे चित्र नाशिकमध्ये आहे ते अत्यंत भयंकर आहे. महाराष्ट्रात ही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर, मी आता एक विषयावर बोलेन, जास्त डिटेलमध्ये जात नाही. शेतीच्या बाबतीत आपण बघाल की जी आश्वासनं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिली होती, शेताच्या बांधावर जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, त्यावेळेला ते शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलले होते सत्तेत असतानाही, की 25,000 रुपये हेक्टरी कोरडवाहूला आणि 50,000 बागायतीला देऊ अशा प्रकारची नुकसान भरपाईच्या संदर्भात मागणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती. मग आता अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना आपण काय दिलं? 10,000 रुपये दिलेत, तेही त्या ठिकाणी पोचलेले नाहीत. अशा प्रकारे दिलेल्या वचनाचं भंग आपण त्या ठिकाणी केलेला आहे. पीक विम्याच्या बाबतीत आपण पीक विम्याच्या कंपन्या तोडल्या, आंदोलन केलं. आज महाराष्ट्रामध्ये किती लोकांना पीक विमा मिळाला? आम्ही जेव्हा दौरा केला देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी, त्यावेळेला शेतकरी पीक विम्यासाठी आक्रोश करत होते आणि सांगत होते, देवेंद्रजी आपण मुख्यमंत्री असताना पीक विम्याचे पैसे भरलेले नसताना 50% पीक विमा शेतकऱ्यांना दिला गेला होता. पाशाबे बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींच्या काळात शेतकऱ्यांना अतिवृष्टी, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीला जे अतिवृष्टी झाली, महापूर झाला, त्यावेळेला जो GR काढला होता, त्या GRच्या जरी अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातला शेतकरी त्या ठिकाणी समाधानी आणि आनंदी राहिला असता. परंतु शेतकऱ्यांसाठी या सरकारला काहीच करायचं नाही. वीज बिलांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या वीज पंप कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांसाठी, ग्राहकांसाठी वीज मोफत देऊ म्हणालात, 100 युनिटपर्यंत, 300 युनिटपर्यंत 30% सवलत देऊ म्हणालात. सवलत द्यायचं या ठिकाणी दूर राहू, परंतु असणारी वीजही कापण्याचं काम सरसकट आपण त्या ठिकाणी करताय आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी वीज पंप असेल, घरातली वीज असेल, आज त्या ठिकाणी कापण्याचं पाप हे सरकार या ठिकाणी करतंय. इंधन दरवाढीच्या बाबतीत केंद्राला दोष देण्याचा प्रयत्न केला. संवेदनशील पंतप्रधानांनी निर्णय घेतला, 5 रुपये पेट्रोल व 10 रुपये डिझेलसाठी जो उत्पादन शुल्क कर असतो तो त्या ठिकाणी कमी केला.
पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या उद्देशाने इतर 25 राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये व्हॅट कमी केला आणि दर 10-15 रुपयांनी त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे खाली आले। बाजूच्या राज्यांमध्ये 95 रुपये जर असेल तर आपल्याकडे आज 115 रुपयांनी त्या ठिकाणी विकलं जातं। माझं महाराष्ट्र सरकारला विचारणं आहे की आपण नेमका सरकारच्या वतीनं असणारा जो अबकारी व्हॅटमध्ये जो इंधनावर जो कर लावतो तो किती कमी केला? तर 1 नवा रुपया सुद्धा या ठिकाणी या सरकारने कमी केला नाही। इतर 25 राज्यांनी निर्णय घेतला, परंतु महाराष्ट्रातलं राज्य ठाकरे सरकार निर्णय घेऊ शकलं नाही। देवेंद्रजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला अशा प्रकारचा राज्य सरकारचा कर त्यांनी त्या ठिकाणी कमी केला होता आणि इंधन आणि पेट्रोल नियंत्रित ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला होता। म्हणजे सरकार कसं आहे बघा, फडणवीस सरकारच्या काळामध्ये परदेशी आयात होणारी दारू, मद्य याच्यावर आपण जास्तीत जास्त कर लावला होता, कारण इकडे पेट्रोल डिझेलचा कर कमी करायचा तर शेवटी आर्थिक संतुलन झालं पाहिजे, महसूल आला पाहिजे म्हणून निर्णय घेतला। परंतु हे सरकार इंधनामध्ये दर कमी करत नाही, विदेशी दारू जी आहे त्याच्यावर 150% कर या ठिकाणी कमी करते। म्हणजे सरकार कोणासाठी आहे? पेट्रोल डिझेल दरवाढीच्या गोष्टी करायच्या, 1 रुपयाची कमी करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला विदेशी मद्य दारू याच्यावर 150% कमी करायचा। म्हणजे सरकार कोणासाठी नेमकं काम करतंय हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल। अनेक मंत्री आपण बघाल यांचे काय परिस्थिती आहे। अनिल देशमुख साहेब, वाजे नावाचा अधिकारी 100 कोटी वसुलीचा आरोप करतो, त्या जेलमध्ये कारवाई सुरू आहे। संजय राठोड नावाचा मंत्री एका तरुणीच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला। जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री, त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली करमुसे प्रकरणात, मारहाण प्रकरणात। अनिल परब साहेब यांची ईडीची त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। अनेक मंत्री आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांची इन्कम टॅक्स संस्थांची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामुळे सारे मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहे कोण, आणि अशामुळे पूर्णपणे हे राज्य भ्रष्टाचाराच्या संशयाच्या भोवऱ्यात या ठिकाणी उभा आहे। मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्यामुळे त्यांचं लक्ष विकास कामांकडे, प्रकल्पांकडे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने नाहीये। आज आपण बघाल देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना प्रादेशिक समतोल राखला जात होता, आज काय परिस्थिती आहे? मराठवाडा वॉटर ग्रीड कॉर्पोरेशन च्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठवाड्याचा सिंचनाचा पाण्याचा प्रश्न कायम निकाली निघणार होता। त्याला 25,000 कोटीची तरतूद, सर्व मान्यता देवेंद्रजींच्या काळात दिल्या गेल्या होत्या। या सरकारने आल्या आल्या तो प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला। समुद्राचं वाहून जाणारं पाणी 167 टीएमसी जे उचलल्यानं मराठवाडा खानदेशला त्या ठिकाणी उपयोग होणार होता, तोही प्रकल्प त्या ठिकाणी रद्द करण्यात आला आणि त्यामुळे जे जे महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रकल्प 25-15च्या अनेक कामं होती, शहरामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून अनेक निधी नगरपालिकांना दिला होता, केवळ राजकीय उद्देशातनं हे सगळं थांबवलं गेलं। त्यामुळे एकही विकासाचं काम, एकही प्रकल्प
या ठिकाणी पुढे जाताना दिसत नाही. फक्त कॉन्ट्रॅक्टदार, कोरोनात करप्शन, कामांमध्ये करप्शन, अशा प्रकारचे सरकारचं संवेदनहीनतेनं या ठिकाणी काम सुरू आहे. भंडाऱ्याला हॉस्पिटलला त्या ठिकाणी आग लागली, 10 बालकं नवजात यांचा मृत्यू झाला. म्हणजे दिलेला शब्द पण पाळत नाहीत. भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात होणार नाही म्हणून मुख्यमंत्री आरोग्यमंत्री म्हणतात, आणि त्यानंतर ठाण्यात घटना वसईला झाली, नगरला झाली, भांडुपला त्या ठिकाणी झाली. ठाण्यात वसईला अनेक त्या ठिकाणी रुग्ण दगावलेत. भांडुपलाही त्या ठिकाणी आग लागली, तिथेही दगावलेत. गेल्या काही दिवसापूर्वी नगरला घटना झाली. त्यामुळे शेकडोच्या संख्येनं आज रुग्ण मृत्युमुखी पडलेले निष्पाप जीव केवळ सरकारच्या निष्क्रियतेपणामुळे गेलेले आहेत. कारण पहिल्या वेळेला आपण सांगितलं फायर ऑडिट करू, अशा घटना होणार नाही त्याची काळजी घेऊ, मग का नाही फायर ऑडिट केलं? उलट फायर ऑडिटचे प्रस्ताव अंदाजपत्रकडे या सरकारकडे पाठवलेली सुद्धा मंजूर करू शकली नाही. म्हणजे अजून आगीच्या माध्यमातून किती बळींची आपण वाट सरकार पाहतंय, हाही सरकारला माझा या निमित्तानं या ठिकाणी प्रश्न आहे. हे सर्व करत असताना आपण बघाल की केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला मदत करते. जे खरं म्हणजे महाराष्ट्रातलं अपयश यांचं 2 वर्षाचं निष्क्रियता झाकण्यासाठी सतत केंद्र सरकार, भाजप, नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरच टीका करण्यात वेळ घालवतात. केंद्र सरकार, राज्य सरकार वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या अपयशापासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतो. कोरोनाच्या काळात केंद्राने काय केलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मास्क असतील, व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन्स असतील, गरीब कल्याणच्या माध्यमातून अन्नधान्य देणं असेल, जे जे केलं ते केंद्राच्या माध्यमातून केलं गेलं. वॅक्सिनेशन सुद्धा ग्लोबल टेंडर काढली, एक सिंगल वॅक्सिनेशन घेऊ शकले नाहीत. मोदी साहेबांनी सर्वाधिक जास्त वॅक्सिनेशन महाराष्ट्रात, मुंबईत या ठिकाणी दिली. कारण तेच कबूल करतात आम्ही जास्तीत जास्त वॅक्सिनेशन देशात महाराष्ट्रात केलं. एका बाजूने कबूल करतात वॅक्सिनेशन जास्त महाराष्ट्रात केलं, याचा अर्थ वॅक्सिनेशन केंद्राने जास्त, मोदी साहेबांनी महाराष्ट्रात दिलं. आपण एकही वॅक्सिनेशन तयार करू शकला नाही. त्याच्यामुळे केंद्रानं पुरेपूर मदत केली. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये मोदी साहेबांचे पैसे जातात, केंद्राचे पैसे जातात. साधारणतः 9,200 कोटी रुपये दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जातात. या सरकारने एक दमडी तरी दिली का शेतकऱ्यांना? कोरोनाच्या काळात एक पॅकेज दिले, दमडी दिले. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काय त्या ठिकाणी 1 रुपया जातोय? कोरोनाच्या काळात इतर राज्यांनी वेगवेगळी पॅकेजेस दिली. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासाठी दिली, उत्पादनासाठी दिली, कर्नाटकने दिली, मध्य प्रदेशने दिली. फुलवाल्यांसाठी पैसे 25,000 रुपये दिले. आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एका दमडीचं पॅकेज दिले का सांगा? 1 रुपया ना व्यापाऱ्यांसाठी ना उद्योगांसाठी. उलट कोरोनाचं संकट संधी आहे की काय सरकार वाचवायला, या दृष्टीनंच कामकाज या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचं या ठिकाणी दिसलं. आयुष्यमान भारत सारखी योजना, आज सकाळी मी मन की बात मोदी साहेबांची पाहत होतो. राजेश कुमार प्रजापती नावाचा उत्तर प्रदेश की बिहार मधला एक रुग्ण सांगत होता की आयुष्यमान भारतचं मी कार्ड घेतल्यामुळे मी माझ्या हार्टचं ऑपरेशन करू शकलो, मी जगू शकलो.
मला सांगा, असा महाराष्ट्र सरकारची 1 रुपयाची योजना आहे का? उलट देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक कक्ष मुख्यमंत्री कार्यालयात केला होता. सगळ्या आमदारांनाही माहीत असेल की त्याच्यातून आपल्याला मदत व्हायची. काहीशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयात त्या आरोग्य कक्षात मागणी केली की पैसे उपलब्ध गरिबाला व्हायचे. तो कक्ष त्यांनी बंद केला. द्यायचं तर नवीन राहू द्या. मग तुम्हाला रुग्णांची काळजी नाही, शेतकऱ्यांची काळजी नाही, महिलांची काळजी नाही. काँग्रेसनं आपल्या वचननाम्यात सांगितलं होतं बेरोजगार तरुणांना 5,000चा भत्ता देऊ. कारण या सगळ्या प्रेसच्या माध्यमातून मी जरा यांचे वचननामे बघत होतो. त्याच्यामध्ये पालवेजी त्यांनी लिहिले 5,000 रुपये भत्ता. दिला का भत्ता? असणारे उद्योगधंदे बंद होत आहेत. देवेंद्रजींच्या काळामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर परदेशातनं गुंतवणूकदार येत होते. जे मेक इन इंडियाच्या माध्यमातून साधारण 8 लाख कोटीचे गुंतवणुकीचे करार या ठिकाणी महाराष्ट्र सरकार बरोबर झाले. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून 12 लाख कोटीचे करार झाले. जवळपास 50% गुंतवणुकी त्या ठिकाणी झाली. आणि यांच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 30-35 हजाराचे सुद्धा करार त्या ठिकाणी करू शकले नाहीत. गुंतवणूक आली नाही. त्याच्यामुळे उद्योगधंदे ठप्प आहेत. मग नेमकं सरकार करतंय काय? ही 2 वर्ष तुमची कशात गेली? महाराष्ट्रातील जनतेला आपण काय दिलं? सर्वसामान्यांसाठी काय दिलं? हा सवाल आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला आहे. केवळ फसवणुकीची 2 वर्ष या ठिकाणी सरकारची गेली. आज जातीय तणाव सुद्धा या सरकारच्या काळामध्ये निर्माण झालाय. सरकारचं वागणं यातून लक्षात येतं. नांदेडला जी त्या ठिकाणी घटना घडली, म्हणजे त्रिपुराला घटना झाली, त्याचे पडसाद इकडे उमटले. नांदेड, अमरावती, मालेगाव, भिवंडी, त्या संदर्भात कोण बोलत नाही की जी घटना त्रिपुराला घडली नाही त्याचे पडसाद इथे कशासाठी? आणि मग ते पडसाद उमटल्यावर शांततामय मार्गाने अमरावतीला मोर्चा हिंदुत्वप्रेमी जनतेने काढला, त्यांच्यावर कारवाई करता. म्हणजे किती आकसानं काही विशिष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करतंय. आणि एका बाजूला पुरोगामित्वाचे ढोल बडवायचे. आज आरक्षणांच्या बाबतीत काय? अनुसूचित जाती जमातीची फसवणूक हे सरकार करतंय. संविधानिक त्यांना जे संरक्षण अधिकार दिले त्याची पायमल्ली करतंय. अजितदादांच्या अध्यक्षतेखाली आदिवासींसाठी पदोन्नतीसाठी एक समिती नेमली होती. त्याच्यामध्ये अजितदादांनी सांगून टाकलं आरक्षण शक्य नाही. अमरावतीलाही आपण बघाल की एका दलित महिलेवर दारू पाजून तिच्यावर 2 जणांनी बलात्कार त्या ठिकाणी केला. परंतु ठाकरे सरकारनं घेतलेल्या बोटछेपी भूमिकेमुळे आजही त्या ठिकाणी संताप आहे. शैक्षणिक शिष्यवृत्त्यांच्या बाबतीत ही आदिवासी समाजावर त्या ठिकाणी अन्याय होतोय. ओबीसींची सुद्धा फसवणूक हे सरकार या ठिकाणी करतंय. कारण आपण बघाल की केवळ ठाकरे सरकारमुळे ओबीसींचं आरक्षण गेलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याच्या आयोगामार्फत आदेश देऊन अजून कुठलीही कारवाई नाही. त्या आयोगाकरता आवश्यक असणारे इम्पेरियल डाटा कलेक्शन करण्यासाठी जे काही 400-450 कोटीची मागणी होती त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारची भूमिका या ठिकाणी सरकार घेत नाही, घेतलेली नाही. केवळ अध्यादेश काढून आरक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु या अध्यादेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अटींची पूर्तता करण्यात आलेली नाही. अधांतरीच ते काम त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरं म्हणजे इम्पेरिकल डाटा 3-4 महिन्यामध्ये गोळा होऊ शकतो.
परंतु सरकार अंमलबजावणी या ठिकाणी करत नाही। आणि ओबीसींच्या बाबतीत आपण बघाल की जे पिटिशन केलं होतं, ज्याच्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण या ठिकाणी गेलं, तो पिटिशन करणारा कार्यकर्ता काँग्रेसचा होता आणि त्याच्यामुळे तुमची ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातली भूमिका या ठिकाणी दिसते। देशामधल्या सगळ्या राज्यांमध्ये राजकीय आरक्षण आहे। महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यांना शाहू फुले आंबेडकरांचा वारसा इतिहास आहे, तिथे ओबीसींचं आरक्षण राजकीय त्या ठिकाणी आम्ही टिकवू शकलो नाही। अजूनही आम्ही त्या ठिकाणी त्यासाठी धडपड करत आहोत। मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला सर्व सोपस्कर पूर्ण करून हायकोर्टात टिकेल अशा प्रकारचं आरक्षण दिलं। त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्यावर पण ते फेटाळलं गेलं नाही। परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरक्षण त्यांना टिकवता आलं नाही, कोर्टात वेळेत वकील नाही, ट्रान्सलेशन नाही, शेवटी मराठा आरक्षण त्या ठिकाणी घालवलं। ठाकरे सरकार त्याला जबाबदार आहे। सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर त्या ठिकाणी घटना दुरुस्ती करावी लागली राज्याच्या अधिकारांसंदर्भात, ती या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी केली। केंद्र सरकारची भूमिका, भारतीय जनता पार्टीची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनच या ठिकाणी होती। तथापि या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं मराठा आरक्षण असेल, त्याच पद्धतीनं ओबीसी आरक्षण असेल, आदिवासींच्या बाबतीत हे सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्ष करतंय आणि त्याच्यामुळे आज सामाजिक क्षेत्रात अशांतता आहे, अस्वस्थता आहे। महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील, कोणी आज या राज्यामध्ये सुखी नाही। आज त्या ठिकाणी महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत। दिवसेंदिवस गुन्हेगारी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते, ज्याचा उच्छाद आपल्या नाशिकला मांडला जातोय। सारे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत। म्हणजे शहरं जी होती, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगर, संभाजीनगर, मेट्रो रेलचे प्रकल्प गतीनं मार्गी लागतील अपेक्षा होती, पण हे सरकार अहंकारात डुबलेलं आहे। कारशेड त्या ठिकाणी शिफ्ट करण्याचं भांडुपला ठरवलं, आजपर्यंत त्या ठिकाणी मेट्रो रेल्वेचं काम पुढे जात नाही। एवढ्यात ती मेट्रो धावली असती। सगळं थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सरकार पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत पडलेलं आहे। नुकतंच एसटीचं आंदोलन सुरू आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचाऱ्यांनी 43 आत्महत्या केल्या। ज्या विलिनीकरणासंदर्भात या सरकारचे करते धरते सवरते शिल्पकार सगळे असणारे आदरणीय पवार साहेब यांनी त्या ठिकाणी एसटीच्या अधिवेशनात सांगितलं होतं की 15 दिवसात मी बैठक घेऊन विलिनीकरणाचा प्रश्न मार्गी लावेन। काँग्रेसने आपल्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात सांगितलं होतं की विलिनीकरण आम्ही करू। मग त्या अधिवेशनात आपण सांगितलं होतं की मी अर्थमंत्र्यांची जबाबदारी घेतो, अनिल परब तुम्ही मुख्यमंत्र्यांची घ्या, 15 दिवसात बैठक घेऊन प्रश्न निकाली लावू। आजही एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी आंदोलन करतायत। भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठबळ त्यांच्या आंदोलनाला दिलं आणि म्हणून सरकार चर्चेला आलं, एक पाऊल पुढे टाकलं। मला वाटतं हाही विषय त्यांनी दडपशाही, जबरदस्ती, निलंबन, त्यांच्यावर कारवायांनी हा प्रश्न सुटणार नाही। कारण मी बऱ्याच डिपोना त्या ठिकाणी भेट दिली, काल 40 गाव असेल, शहादा, नंदुरबार असेल, सगळीकडे गेलो होतो। ते त्या ठिकाणी विलिनीकरणावर ठाम आहेत। त्यांचं म्हणणं आहे की हे जे काही वाढ दिलेली आहे 1 ते 10 वर्ष, 10 ते 20 वर्ष, ही सेवा ज्येष्ठता आणि ती फसवी वाढ आहे। त्या संदर्भात क्लॅरिटी नाही आहे। मला वाटतं समन्वयाच्या माध्यमातनं, चर्चेच्या माध्यमातनं या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा पण प्रश्न निकाली काढावा, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय
होणार नाही, हा जबरदस्तीनं प्रश्न हाताळून सुटणार नाही, उलट चिघळेल असं माझं सरकारला या ठिकाणी सांगणं आहे. आणि त्यामुळं पूर्णपणे या ठिकाणी सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या साठी सपशेल अपयशी ठरलेलं आहे. आज मी उद्धवजी ठाकरे साहेबांची सकाळी स्टेटमेंट का ऐकलं की जनतेनं आम्हाला आपलं मानलं. होय उद्धवजी ठाकरे साहेब, जनतेने आपल्याला आपलं मानलं. कोरोनाच्या काळात जनतेने संयम बाळगला, परंतु आपण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही. आणि म्हणून आज सर्व स्तरावर आक्रोश आहे, सर्व स्तरावर असमाधान आहे. आणि हे सरकार पूर्णतः कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भ्रमनिरास करणारं जनतेचं सरकार महाराष्ट्रानं कधी पाहिलं नाही. विचार आता विचार. काल आपण स्टेटमेंट केलं होतं की लवकरच भाजपची सत्ता राज्यात येईल. काही दिवसांपूर्वी नारायण राणे साहेबांनी सुद्धा हेच स्टेटमेंट केलं होतं. नवीन वर्षात काही राजकीय भूकंप होतील अशी काही शक्यता दिसते का? एक लक्षात ठेवा, 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार नावाची चीजच अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. महाराष्ट्रात सर्व स्तरांवर अराजकता माजलेली आहे. केवळ या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढू शकतं तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार भाजपच्या नेतृत्वाखालीच राहिलेल्या वर्षामध्ये महाराष्ट्राला दिशा देऊ शकतं, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि होय, 100% BJP आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार येणार. आता उद्या येणार, परवा येणार, कारण भविष्यवाणी सांगितली की तुम्ही सांगता 4 दिवसात 8 दिवसात, पण महाराष्ट्राला तरणोपाय भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाशिवाय नाही, अशी 2 वर्षातली परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. आणि त्यामुळे नक्कीच सरकार येणार. नाही, अशा गोष्टी काय जाहीरपणे सांगायच्या नसतात ना. आता आम्ही कधी येणार सांगितलं की ते आणखी घट्ट होतात, मग त्यांच्यातले वाद विवाद सगळे जातात. त्याच्यामुळे थोडंसं शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गनिमी काव्यानं काही गोष्टी व्हायला पाहिजेत ना. परंतु सरकार येण्याशिवाय महाराष्ट्राला तरणोपाय नाही, पर्याय नाही. कारण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे महाविकास आघाडीनं महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ केलेला आहे. नाही, मी काही गोष्टी या प्रसारमाध्यमांकडून सगळ्यात सविस्तर बोलायच्या नसतात, परंतु आपल्याला सांगतो ना की 2 वर्षाचा कालावधी महाराष्ट्राला खूप मागे या ठिकाणी घेऊन गेला आहे. आणि त्याच्यामुळं आता महाराष्ट्राला दुसरा अल्टरनेट नाही आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यावाचून. आणि त्याच्यामुळे ते सरकार येईल. आता एक एक गोष्टी तुम्ही आपल्या खोदून खोदून विचारताय. आता मला त्याविषयी कल्पना नाही. चंद्रकांत दादांवरती केंद्रीय नेतृत्व नाराज आहे अशी चर्चा आहे. काल परवा फडणवीस साहेब चंद्रकांत दादा हे दिल्लीला देखील जाऊन आले. आता ही चर्चा तुमच्या मार्फत मी ऐकतोय. मला असं वाटत नाही महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते दादा ज्या पद्धतीनं पक्ष वाढवत चाललेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अशी नाराजीची चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष नेतृत्वांना भेटायला जात असतात आणि त्याच्यामुळे त्यांची काय चर्चा झाली तिथे आपण नव्हतो, मीही नव्हतो, त्याच्यामुळे त्यावर भाष्य करणं. परंतु असं काही दादांच्या बाबतीत महाराष्ट्रात कुठेही नाराजी कार्यकर्ता म्हणून मला वाटत नाही. दादा खूप मेहनत पक्षासाठी घेत आहेत. नाही, आता मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मी काय ती अथॉरिटी नाही आहे, परंतु अशा प्रकारचं काय वारं कुठे वाहताना मला दिसत नाही. जितेंद्र आव्हाडांनी अत्यंत धक्कादायक विधान केलेलं आहे की मुस्लिम समाजाला उद्देशून ते असं म्हणते की जर तुम्हाला तुमचं डोकं भडकवण्याचं काम विरोधक करतायत सध्या, तर तुम्ही शांत राहा, त्याच्यासाठी थोडंसं मास्क कमी खा, वाटतं तर गुटखा खाल्ला तरी चालेल, असं एक वादग्रस्त विधान त्यांचं आलेलं आहे जितेंद्र आव्हाडांचं. नाही, जितेंद्र आव्हाड अधूनमधून वादग्रस्त विधानं करून त्या ठिकाणी वातावरण खराब करतात, प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं एका जबाबदार मंत्र्यानं अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, कारण सतत ते वादग्रस्त राहिलेले आहेत.
आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता ते मंत्री आहेत, सरकारचा भाग आहेत, त्यांनी जबाबदारीनं वागायला हवं. सर, आपण म्हटले की नाशिकच्या वाट्यामुळे आलेला पालकमंत्री जबाबदार आहे, त्यांनी राजीनामा द्यावा. तर याबाबत आपण काय भूमिका मांडणार? नाही, आपण बघाल की माझ्याकडे या ठिकाणी फोटो पण आहेत. ते विनोद बर्वे त्यांच्याबरोबर फोटो आहेत बघा, पक्षात प्रवेश झाल्यानंतर. त्याच्यानंतर त्याचं कौतुक करतानाचं पालकमंत्र्यांचं माझ्याकडे फोटो आहेत. आणि मग एवढं धाडस कुठनं आलं? एक कार्यकर्ता पक्षात प्रवेश करतो काय आणि तिथं युनियन पाहिजे, वर्चस्व पाहिजे, आपला अपमान झाला म्हणून त्या ठिकाणी जीव घ्यायचा एखाद्याचा. अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नाही की तिथे युनियन प्रस्थापित करायची आहे. आमची लिडरशिप तिथे घेत नाही, आमच्या युनियनला मान्यता देत नाही, म्हणून त्या ठिकाणी जो युनियनचं नेतृत्व करतो त्याला खुलेआम त्या ठिकाणी त्याच्यावर वार करायचे. आणि मला वाटतं गुन्हेगारी नाशिक शहरामध्ये भयानक या ठिकाणी वाढलेली आहे. आणि ते कोणाच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी वाढते हे नाशिककरांना नीट माहीत आहे. आणि त्याच्यामुळे नाशिकच्या जनतेसाठी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक प्रचंड मोर्चासुद्धा काढून इथली पोलीस यंत्रणा, पुढारी सरकारचं त्या ठिकाणी साटेलोटं, या सगळ्याचा पर्दाफाश त्या ठिकाणी करणार आहे. ही घटना झाल्यानंतर जे कोणते युनियनचे अध्यक्ष आहेत, विक्रम महाडिक ना, कोण, विक्रम नागरे, यांना त्या ठिकाणी फोन येतो की तू याच्यामध्ये जास्त पाठपुरावा करू नको, या प्रकरणाचा पुढे पुढे करू नको, नाहीतर तुला बघून घेऊ. म्हणजे कुठली मस्ती? ही सत्तेचीच मस्ती ना. त्या संबंधितांवर मी तक्रार दाखल करायला त्या नांगरेंना सांगितलेली आहे. म्हणजे आपलं कोणाचं तरी, मी सांगितलं, सूत्रधार शोधा. आणि अशा प्रकारचे जर फोन दबावाचे येत असतील तर मला वाटतं पोलिसांनी पण या ठिकाणी कुणाच्या घरचं नोकरी करतोय अशा पद्धतीनं काम करता कामा नये. इथल्या पोलीस आयुक्तांनी पण या ठिकाणी इथल्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष घालावं. खरं म्हणजे पोलीस आयुक्तांचं सुद्धा दुर्लक्ष आहे. माझा आरोप आहे की ज्या वेळेला या ठिकाणी वाद चालू होता, वाद पोलीस स्टेशनला मिटवला गेला, मग त्यांना जर माहीत आहे इथे अशा अशा प्रकारे युनियनमधनं वाद आहे, तुम्ही काळजी का घेतली नाहीत? त्या ठिकाणी गुन्हेगार पकडल्यावर कौतुका करायचे, आम्ही पकडला रे, पण तो जर अगोदर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर एक बळी गेला नसता ना. आणि त्याच्यामुळे सर्वस्वी या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांनाही माझी या ठिकाणी सांगणं आहे, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इशारा आहे की नाशिक हे सुसंस्कृत, शैक्षणिक, संस्कारक्षम म्हणून शहर ओळखलं पूर्ण देशात जातं. आणि आज गुन्हेगारीने उग्र स्वरूप प्राप्त केलं आहे. म्हणजे नाशिकचे आयुक्त कशा पद्धतीनं काम करतायत हाही एक संशोधनाचा विषय होणार आहे. कारण पोलीस चौक्या होत्या नांगरे पाटील असताना, त्या बोलतात बंद काढल्या, मनुष्यबळ नाही आहे. नको तिकडे मनुष्यबळ एंगेज त्या ठिकाणी करून ठेवत आहेत. मला वाटतं आयुक्तांनी पण कोणाचे नोकर असल्यासारखं काम करू नये. सत्ता असते, येते, जाते, आपण जनतेचे सेवक आहोत, जनतेचे रक्षक आहोत, या भावनेतनं या ठिकाणी काम करावं. परंतु माझा आरोप आहे या ठिकाणी पालकमंत्री छगन भुजबळ साहेब आल्यानंतर इथल्या गुन्हेगारीने डोकं वर काढलेलं आहे. ठीक आहे. शेवटचा आगामी महापालिका निवडणुका आहेत. एक चित्र असं आहे की महाविकास आघाडी ही राज्यभरात सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित निवडणूक लढेल. एक मोठं आव्हान वाटतंय का? कारण भाजप एकटी लढणार आहे आणि विरोधात 3 पक्ष आहेत मोठे. आम्हाला अजिबात आव्हान वाटत नाही. याचं कारण 3 पक्ष दिसायला एकत्र असले तरी ते मतात रूपांतर होत नसतं. 3 पक्षाचा एक उमेदवार उभा होणार, आपण म्हणता आघाडी झाल्यानंतर. मग 2 उमेदवारांनी करायचं काय? 2 पक्षाचे, त्या 2 पक्षाचे तिथले 2 कार्यकर्ते आयुष्यभर त्या वार्डात, त्या विभागात काम करत असतात. ते दुसऱ्याचा झेंडा उचलल्याला तयार होणार नाहीत ना. त्याच्यामुळे ते आमचं अर्धं काम हलकं करणार आहेत. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर, विकासाच्या मुद्द्यावर आणि सरकारची 2 वर्षाची निष्क्रियता या जोरावर सगळीकडे यश मिळवेल. आणि झालेल्या निवडणुकांमध्ये मिळवलं आहे. त्याच्यामुळे भविष्यात आणखी गतीनं आम्ही त्या ठिकाणी यश मिळवू. राज ठाकरेंची भेट घेतली काय भाजप? नाही, मला वाटत नाही ती राजकीय भेट. राज ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी नवीन वास्तूत गेल्यानंतर जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. आणि मला वाटत नाही की राजकीय भेट त्या ठिकाणी होती. आता असेल तर त्या दोघे भेटतील, त्या दोघांनाही विचारा. प्रश्न, महाराष्ट्र
पहिलं तामिळनाडू, माझ्याकडे आहे सगळं. पहिलं महाराष्ट्र, उत्तर तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर क्राईममध्ये आहे, तामिळनाडू. बाकी महिला विनयभंगात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, लैंगिक अत्याचार दुसऱ्या क्रमांकावर, का बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश व नंतर मध्य प्रदेश नंतर तिसऱ्या क्रमांकावर, सामाजिक शांतता भंग करण्याच्या घटना पहिल्या क्रमांकावर, डकेती दरोडा पहिल्या क्रमांकावर. सगळं माझ्याकडे आहे, तुम्हाला पाहिजे असेल. चला, धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे